तर मित्रांनो कॉलेज बसून 10 किलोमीटर लांब येत नाही तर लई आपली गाडी तुमची झाली म्हणजे असा कसा कोणा पाहिला पाचका झाला गाडी आता पंक्चर काढायचं काम चालू आहे टायर सुद्धा टाकायचे काहीच हे बघा पवन चक्की राम राम मित्रांनो. तर मित्रांनो फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवस आपण वेट करत होतो दोन वर्षापासून म्हणजेच CET पेपर कधी येतोय. तर मित्रांनो फायनली आज आपली जी क्युरियोसिटी होती ती क्युरियोसिटी उत्सुकता जी होती ती आज कंप्लीट झाली. आज आपला पेपर कोणचा CETचा गाईच. तर आपल्याला निघायचं होतं कोपरगावला. तर मित्रांनो आज आपला ब्लॉगमधला 96 दिवस. तर मित्रांनो 2 वाजता उठलो आहे आणि दाताला घासू राहिलो आहे. दाताला फार मळ झाला आहे तर दाता घासू राहिले. तर मित्रांनो पोरांचे फोन येऊन गेले तर पोरं म्हणले पटकन उठून पटकन आवडलं. मित्रांनो आपल्याला निघायचं इथून 3-3:30 वाजता जवळपास 4 वाजतीनच कसं मी ते सगळ्यांचं आवरायचं निघायचं. तर मित्रांनो आता घेतो मी दाताला घसरे मारून कसं आपलं आवरून बसल्यावर त्यांनी फोन करायला की निघायला. तर मित्रांनो चला दात घासून. तर मित्रांनो जे पोरं जास्त अभ्यास करतात ना ते जास्त टेन्शन घेतात CETच्या पेपरचं. आता मी जास्त अभ्यास करीत नाही काहीच नाही त्याच्यामुळे मी जास्त टेन्शन पण घेत नाही. जेवढे पडतील तेवढे फक्त आपल्या ॲनालिसिसवर करायचे आपल्या डिपेंडवर म्हणजे आपण किती अभ्यास केला त्याच्यावर आपले ते मार्क पडणार. तर जाऊ द्या जेवढे पडतील तेवढे काही नाही काही अडचण नाही बरं येतं. तर दाता कसं मस्त पैकी काहीच आणि आपण निघलो होतो कुठं स्टेशनला कोपरगावला जवळपास 4:30 वाजले आपण जायला 7 वाजता. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Before the quiet and the scars, when the world felt small and your hands felt warm, take me back to the start, if only for a moment. I've been up since तर मित्रांनो फायनली 3 तासाचा प्रवास करून आपण बसलो कोपरगावमध्ये. आता आलो होतो आपण संजीवनी कॉलेजमध्ये. हॉल तिकीट वगैरे सगळं सबमिट केलेलं आहे फक्त आतमध्ये जायची. ओके काही चला ते पण थोडं सुरू होणार आहे. आपला जो टाईम आहे तो टायमाच्या आधी आपण पोहोचलेलो आहे. बिग फॅन गाईज बिग फॅन. धन्यवाद भाऊ. आणखी मग सबमिट चालू आहे गाईज. आपलं ऑलरेडी सबमिट झालेलं आहे. आपण एंट्री करायची. तर काहीच फायनली पोहोचलो पार्किंगमध्ये. आता आपण ठेवायची आहे बॅग आणि मोबाईल काही आतमध्ये हे नाही अलाउड नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉर्डर पेपर नसतं इथं कसं काय असं. तर काही चला मोबाईल वगैरे ठेवतो भेटू 3 तासानंतर. कारण की 3 तासानंतर आपल्या अख्या कॉलेजचा कॅम्पस पण हिंडायचा आहे. कॅम्पस फार मोठा आहे. तुम्ही पार्किंग बघा किती मोठी. ही पार्किंगमुळे समजलं असेल की आपल्या अख्खा दादा पाटीलच्या कॉलेजचा 26 कॅम्पसच हा पार्किंग आहे. तर काहीच फायनल पेपर झालेला आहे. पेपर कसं गेला ते आता विचारू नका कारण की फुल टाईट मारलेली आहे. पब्लिक बघा सगळं सुटलेलं आहे. आज दुसऱ्या आयटमची पोरं आलेले आहे. आपण तिथे बसून जिरली आमची बस जिरली आमची. दुसरा आयटम द्यायचं पण नाही आम्हाला. काही दिवशी चालू आहे मरणाचं गरमलं. 3 तास काहीच आपण बोर्डा पेपर नाही का खाली काही 2 तासात जेवढं लिहितो त्याच्यानं आपण लिहित पण नाही. इथं लिहावा लागतो सगळा काही इथं पण इसी इलेक्ट्रिकाचा हा एक प्लस पॉईंट. मार काय करे ना ए कॉलेजचा कॅम्पस बघायचं नाही. चला बघा बरं गाईज जेवण करून पुढचं काय नाही.
it up, all this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. We stay all day, all night, living in paradise. Remember, you don't get it twice. The time of your life. This is the time of your life. तर मित्रांनो, कॉलेजपासून 10 किलोमीटर लांब येत नाही तर लगेच आपली गाडी पंक्चर झाली. म्हणजे असा कसा कोणा खबर पाहिलं काही नाही, पाचकाच झाला. गाडी आता पंक्चर काढायचं काम चालू आहे, म्हणजे टायर दुसरं टाकायचं आहे. गाईज हे बघा, पवन चक्क्याची व्हील किती लांब होते, त्याची पाती आहेत रे, ते पाती आहेत ते. गाईज ते टर्न कसं येत असं, ते कसं आहे विशेष जागा आहे. ते वजन किती असं नाही राहायचं एवढ्या उन्हात. आणि मस्त एसी म्हणून चाललो होतो, ते गुड्डाम पोलाच्या खाल्ली गाडी पंक्चर झाली. इथं रिव्स तर खाल्ला सगळं टायर खाल्ली डायरेक्ट झालं पीठ. ते प्रॉब्लेम झाला. हायवे वाहतो चांगला जबरदस्त, कोपरगावचा हायवे. कसं वाटतं मित्रांनो की एवढ्या उन्हात गाडी पंक्चर होऊन तुझं आयटम लिहायचंच नाही, काय जानला संपला विषय. तर मित्रांनो, फायनल गाडीचं टायर इतकं करून झालेलं आहे. आता पटापट बसली गाडी निवडून आपल्या डिस्टिशन म्हणजे स्टार्ट Up, all this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. We stay all day, all night, living in paradise. Remember, you don't get it twice. The time of your life. This is the time of your life. Remember, you don't. तर मित्रांनो, फायनली 5 तासात प्रवास करून मी पोहोचलो आता घरी. तर मित्रांनो, गाडीचं मध्ये दोनदा खोटं झालं. एकदा पंक्चर झाली आणि एकदा संपलं डिझेल मानला. काय ब्लॉग मी काढू शकलो नाही, कारण की माझ्या मोबाईलवरती चार्जिंग कमी. सध्या सगळी 21% चार्जिंग आहे. सध्या घरी कुणी पण नाही आहे, कुणीच नाही घरी. हे बघू शकता माझी मॅम बॅग आठ केली, मस्त घरी बसलेलो. आता घरचे येलेच राहणार, घरचे मस्त मला वाट बघावं लागला. आता कसं मराठा जमलं आता मित्रांनो. म्हणजे मला वाटलं सोपं आहे, पेपर लिहायला काही नाही वाटलं, पण जायला यायला जर ताण झाला. जायला काही वाटलं, पण याच्या टायमाला लई दमलो, कारण की डोकं ते दुखतं, अंगचं डोकं ते दुखतं आहे. जरशी एक स्प्राईट पिलो. तर मित्रांनो, थोडं फ्रेश होतो. आता मोबाईल तर होता, मोबाईलला खाली 20% चार्जिंग आहे. म्हणजे आपल्या इथे राउटर आज येणार होतं, पण त्याला म्हटलं आजचे दिवस काही येऊ नको, कारण की आज आहे माझा पेपर कंप्लीट झाला का मग सगळं त्याच्याकडं आता उंचावर घेतो फिट करून, मग आपले डेली ब्लॉग हा अपलोड होईल. तर मित्रांनो, चला आता घरचे येतं आणि बाहेर झाडलेलं काही नाही आहे. आलो असं मी बसतोय मित्रांनो, मला तर डोकं ते दुखतंय. चला भेटू थोड्या वेळाच्या नाही, 7 वाजता 7 ते 8 वाजता भेटू. तर आपले मोबाईल पण चार्जिंग होईल. गाईज आता आले संध्याकाळचे 8. आता मी बसले पोस्टपाशी. गाईज मी वाटलं तिथून आलं का, पेपर देऊन घरी आलं का, तोंड धुतले का, फ्रेश झालो का, झोपी गेलो का, मग जशी मला फ्रेश वाटेल. मित्रांनो, तरी पण माझी डोळ्याशी चुन करते, तर मी दुखतो डोळे. एवढी सर्दी झाली का नाही, आज त्या गाडीत फुल एसी होती. तर मित्रांनो, एवढं म्हणजे काही सवय नाही एसी तिथं. आज म्हणजे लगेच आज म्हणजे एसी लगेच जरा हे झालं मित्रांनो. घरात एवढं घर मध्ये आज आबा आलं मारण्याचं. आज बाहेर झोपणार मी. तेव्हा सगळं हाताला झालं घामाला, गाईच. हे बघा एवढं टेम्परेचर आहे गाईच. आता बाहेर झोपणार आहे मी. घरचे अगदी फॅन लावित नाही, तर लावते तर वरचं फॅन लावते, तर कूलर लावितच नाही. त्याच्यामुळे एवढं गरमच गाईच. आणि तिकडं खाटं म्हणलं का सांगताच सोय नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ अपलोड करायला आलतो, पण व्हिडिओ अपलोड टाकला का नेटच नाही चालू राहिलं. मग डोकं चला मित्रांनो. कारण विषय कसा आहे माहिती आहे का, एक ते व्हिडिओ भरपूर राहिले पेंडिंग. काय करावं काय समजा. जर पेपरकडे लक्ष लागा ना, पेपरकडे तुम्ही तसं देणार नाही गाईच. माझं इकडं तर लक्षच लागणार नाहीच. आता मध्ये राऊटर आलं का, पहिली व्हिडिओ पेंडिंग येते अपलोड करतो टायमाला डेली. एका टायमाला 2 व्हिडिओ अपलोड करणार, जेणेकरून ते कवर होते. आता इथं आल्यापासून किती ब्लॉग काढले, जवळपास 4 ते 5 ब्लॉग काढले. तर आपल्या गावाकडले 2-3 ब्लॉग राहिले सोडायचे, तेवढे होते गायचे, थोडे होते लवकर. राऊटर आलं का मग नाही टेन्शन. पण यार मोबाईलच्या नेटवर्कवर काय जमा नाही मला.
त्यामुळे म्हणजे नेटच चालू नाही राहिलं तर काय करणार नाही मी तरी. गाई चांदणे दिसत नाही एवढं कुडमुळ चांदणे बाकी चांदण्या नाही तर बाकी सगळं आभाळाचं वातावरण आहे. आभाळाचं वातावरण असल्यामुळे की एवढं गरम राहिलं की मी सध्या मोबाईलचं कवर काढून ब्लॉगिंग करू राहिलो कारण की एवढं टेम्परेचर मोबाईल म्हणजे भरपूर गरम होऊ राहिलं. इकडे बसलो चला जातो घरी एक पिक्चर केला डाउनलोड पिक्चर बघतो. आता टाईम जर वाटलं तर बघतो नाही तर मग आपलं माझं काम असतं ते मी ते दररोजचं काम करत असतो. चला मी तर नव्हतं घरी आता राहुल गेला आज बाहेर मला जॅक्टला बाहेर जावं लागतं तर मी झोपणार मित्रांनो. घरात तर आम्ही दम खाऊ शकत नाही कारण घरात एवढं गरमत आहे एवढ्या गरमाटात मी झोपू शकत नाही कारण की वरून नाक जाम आहे सर्दी वरून ते गरम असलं का मग ते श्वास येतात नाही काहीच नाही. चला तो घरी काय डोकेशी सगळे ओळखी झाले आता कोणी मागं लागत नाही. पहिले लांबपणे नवीन गाव कोणी येतो ना ते मागं लागायचं मला लागतच नाही मागं. आता मला बघून घाबरत. तर मित्रांनो फायनली मी आता आलो 10 वाजता झोपायला बाहेर. तर मित्रांनो कालच्याला मी काय बाहेर झोपलेलो नव्हतो आजच्याला बाहेर झोपलं ना ते एकदम म्हणजे एकदम फ्रेश वाटतंय. तर मित्रांनो ग्राउंडवर आलं का पोरं थोडं बसलं का एकदम म्हणजे एकदम माइंड फ्रेश होतं. म्हणजे जेवढं थकवा आहे तेवढं सगळं होतो कारण की तिघाला गप्पा गोष्ट होतं तर आपले जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम पण म्हणजे शेअर करतो आपण तिला म्हणजे प्रॉब्लेम कमी होतो. मित्रांनो कसं माहिती आहे का दुःख बाटण्याचं काम होत आहे ही मन खरोखर एकदम ॲक्युरेट आहे. तर मित्रांनो आता वाजले 10 मावडला राहुल आज कोणी राहुल गेला आज बाहेर तर राहुल पण झोपला गाईच. तर गाईज त्याला आय होप की तुम्हाला गाईज माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. तर मित्रांनो बऱ्याच जणांच्या आजच्या व्हिडिओ कमेंट असणार इथं की CAT पेपर कसा गेला तर मग सध्या टाईम आहे तर मी तुम्हाला डीपली सांगतो. तर मित्रांनो विषय कसा आहे माहिती आहे का आपण जे ॲक्सेप्ट करतो ना ते ॲक्सेप्टनुसार काही होत नसतं. आपण जे प्लॅनिंग करतो ना त्या प्लॅनिंगनुसार किती होत नसतं. झालं तर ते किती 50% 50% असं होत असतं. आता मी जे क्वेश्चन करून गेलो ना मला त्याच्या वेगळी नाही आला त्या टाईपचे आले त्या टाईपचे मला सोडता काही नाही आले पण जेवढे माझ्या मला येतील तेवढे मी मला सोडले बाकी सगळे तुक्के आणले आत्ता सांगतो मी व्हिडिओमध्ये. हां कारण की आपण जास्त टेन्शन घेत नाही मित्रांनो एक्झामचं. मित्रांनो आहे की माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. तर मित्रांनो भेटूया ब्लॉगमध्ये ह्याच कॉमेंटमध्ये. चला बाय बाय.